बाळा, बरे केलेस तू या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलेस. मी आता आलोय तुझ्याशी बोलायला, तुला काहीतरी सांगायला. ते जर तू शांतपणे शेवटपर्यंत ऐकशील तर त्यात तुझेच कल्याण होणार आहे. तू आमचा प्रिय आहेस म्हणून आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. होय बाळा, निरर्थक काळजीत तू वेळ वाया घालवू नकोस. तुझ्या नशिबाचे फासेही आता बदलतील. तू आमच्यावर विश्वास ठेव. आता पुढे काय होणार आहे याची काळजी तू करू नकोस. ती सर्व काळजी आता आमच्यावर तू सोपवून दे. तुझा देव मोठा आहे. तुला ज्या कमतरता भासतात त्या काही दिवसातच अशा पूर्ततेकडे नेल्या जातील की तू सुद्धा आश्चर्याने भरून उठशील की देवाने मला किती सारे देऊन संतुष्ट केले आहे. माझ्या जीवनात जो काही प्रकाश आहे, आनंद आहे, तो मला ईश्वरानेच प्रदान केला आहे. होय बाळा, तू खरेच ऐकत आहेस. इथून पुढे आता तुझ्या काळजीचे दिवस संपतील. आता तुझ्या जीवनात खूप सारे बदल तुला पाहायला मिळतील आणि ते सर्व बदल ते सकारात्मकच असतील. स्वामींचे आशीर्वाद भरभरून आता तुम्हाला प्राप्त होतील. ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. कधीही कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्या जवळ आहे ते उद्या नसू सुद्धा शकतं. खूप मोठा अडथळा आला की समजा आपण विजयाच्या खूप जवळ आहोत आणि आपल्या पाठीशी आपली स्वामी माऊली आहे. विश्वास असल्यास स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं आपण यशस्वी झालेलो आहोत. नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्याला सुद्धा ते नको असेल. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. इतरांसाठी वेळ नसेल एवढं तुम्ही व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढं स्वस्थ सुद्धा होऊ नका. बाळा, वेळ ही अमूल्य आहे, कारण वेळेला महत्त्व तू देशील तर जीवनात खूप पुढे वाटचाल करायला आनंदाने सुखाचे क्षण तुला मिळतील. होय बाळा, तू खरेच ऐकत आहेस. जेव्हाही कधी तुला असे वाटेल की मला काहीतरी वेदना आहेत, त्या वेदना मी कोणाला सांगू शकत नाही, तेव्हा तू मला सांग. तुझ्या ज्या काही वेदना असतील त्या ज्या काही तुझ्या वेदना माझ्याकडे तू सांग. बाळा, मी आहे ना, नको काळजी करू असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी आणि ती हक्काची असावी. आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये. परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे. त्यामुळे आपल्या आयुष्यात नेहमी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींसोबतच तुम्ही बसले पाहिजे. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो. सद्गुणांचा सुगंध मैलावरूनही येत असतो. त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. तुमचं कर्म जर चांगलं असेल तर स्वामी महाराजांची साथ तुम्हाला कायमच मिळत असते. सहमत असाल तर होय मी स्वामी आईचा लाडकं बाळ आहे असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा. भाग्यवंत ठराल. अहंकार तुम्ही बाळगू नका. अहंकारासारखा दुसरा भिकारी होणं नाही आणि विनम्रतेने सारखं अन्य सम्राट नाही. यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयश होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. कितीही कठीण प्रसंग असले तरी त्यात तुम्ही पुढे जाऊ शकता खंबीरपणे, ताठ मानेने. फक्त तुम्ही विश्वास तुमचा डगमगू देऊ नका, स्वामींवरचा आणि स्वतःवरचाही. हा विश्वास तुम्हाला जर असेल तर होय स्वामी आई असे टाईप करून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. प्रेमाने जे मिळते ते कायम टिकून राहते आणि द्वेषाने जे ओरबडून घेतले जाते ते
मध्येच साथ सोडून जाते. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आलेत ते पुसायला किती जण येतात ते मोजा. आपल्या वाईट काळात आपल्याला कोण साथ देतं हे तुम्ही पहा. नेहमीच लहान बनून राहा. प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल. विश्वास हा खोडरबरसारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जातो. त्यामुळे तुमच्यामुळे कोणाचा विश्वास दुखावला जाईल, तुटेल, ही असे कामं तुम्ही करू नका. कोणाचा विश्वास आपल्याकडून तुटता कामा नये. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून तुम्ही नेहमी सावध राहायला पाहिजे. अशी मित्र आयुष्यात असण्यापेक्षा आपण एकटे राहिलेले बरे. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ. थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. कुणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते. फक्त मनगटात ती मिळवण्यासाठीची जिद्द असावी लागते आणि ती जिद्द मिळते स्वामी कृपेने, स्वामींच्या नामस्मरणाने, स्वामींनी सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणण्याने. त्यामुळे जर तुम्ही सच्चे स्वामी भक्त असाल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. माणसानं राजा हंसासारखं राहावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाहीतर सोडून द्यावं. हंस हा पक्षी जे आपल्याला पाहिजे तेच घेतो आणि नको असलेलं सोडून देतो. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल आणि जीवनाचं शेवट केव्हा होईल. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. जगातील सर्वात सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य. कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाहीत, पण ते जेव्हा दिसतात ते आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. त्यामुळे आयुष्य हे आनंदाने भरभरून जगा. खूप मोठा अडथळा आला की समजा आपण विजयाच्या जवळ आलो आहे आणि स्वामींची साथ आपल्याला मिळत आहे. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडत असतात. त्यामुळे तुम्ही सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा, स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ.